गुड मॉर्निंग सगळ्यांना. काय असू दे 12 वाजले 11:30. मग 11:30 पर्यंत गुड मॉर्निंग येत असते. मास्तर शिकवलं नाही का तुझ्या? 9च्या पुढे असते. हाड 12 नंतर गुड आफ्टरनून असते, आता गुड मॉर्निंग असते. काय बोलणार आहेस? आम्हाला म्हणते हावरी लपून तर ठेवली आणि एकच घेतले काय लपून नाही, मी कायम तुम्हाला सांगतो मी लेट न उठतोय, मग मला हे खायला मिळतच नाही म्हणून मग मी लपून ठेवलेलं. आणि आता इथंच आहे सगळं हे बघा. आणि काय म्हणते आमची आंघोळ झाल्यावर सगळ्यांना वाटतो मग वाटलो की दिलो नाही एकच घेतलं. एवढं खोटं बोलतात आमच्या घरातली. इतना चुभने लगाव मैं घरवालों को, आई शपथ. आणि एकटी आई असते तर स्वतः ठेवली असती लपून माझ्या पुरगीसाठी. पण ठेवत नव्हतं काय मग आता काय मला आम्ही काय तुझी आंघोळ झाल्यावर खुळ्या म्हटलं ना व सांगायला आली. किती वेळा बोलून दाखवली बघा, व्हिडिओ मध्येच बघा किती वेळा बोलून दाखवली मला. ते छान आहे. हा तुम्हाला सांगतो गाईस, आपल्या इंस्टाग्रामच्या नवीन पेजवर 10K फॉलोअर्स कंप्लीट झालात आणि सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू. आणि आपल्या ऑलरेडी ऑफिशियल ह्या अकाउंटवर ऑलरेडी 124K आहेत, त्याला पण छान सपोर्ट करत राहा. आता आयडी जरा डाऊन आल्या कारण मी काय पोस्ट करण्यात झालो आहे आणि ते तिकडं झाल्यामुळे वैष्णवीचा तुम्हाला सांगतो पस्का कसा झाला. फोपाडा बघायचं. मी सांगतो विषय काय झाला. विषय काय झाला, सकाळी मी हेअर कट करालतो, म्हणजे जरासं ट्रिम करालतो केसांना, आणि मम्मीला हिने सांगितलेलं की केक तेरा दीदीला आपण सेलिब्रेट करूया. आणि आमची मम्मीने डायरेक्ट तो केक आत माझ्या हातातून दिली. आणि वैष्णवीचा असा असा पचका झाला कधी शेवट तिला सरप्राईज भेटलं गाईज. पण असं दे ना, मी कधी तर सरप्राईज झालोच ना. केलंही कॅप्चर, बिना आंघोळीच होतो गाईज. मी इथं लावतो मी बघा, असं मला आमच्या घरात बघत नाही मी भुरश्यार काय नाही, तसंच मला डायरेक्ट सरप्राईज दिला. आम्हाला काय माहिती आंघोळ वाराला करणार ते करणार, माझं रोजचं डेली रुटीन माहित नाही तुला. असं बाई आम्ही आता एन्जॉय करतो. आंटे नको तुला, ए आंटीचं काहीच मी खाणार आहे. अजून सरप्राईज आहे काहीच. ओ माय गॉड, सुवर्ण अक्षरात लिहायला पाहिजे आजचा दिवस. आंटी घे, माझ्याकडनं पार्टी आहे झाले बघा. माझ्याकडे मागायची नाही पार्टी. आईस्क्रीम हवाच. कुठला तुम्हाला हे पाहिजे ना? कॉर्नेटो पाहिजे ना? चालते देऊया. चला हे आतापुरतं एवढाच समाधान माळा. 60 रुपयाचा. चला गाईज, मी गाईज रील करायचं बंद करणार है. 10 रुपए के वांदे है, 60 रुपए का कॉर्नेटो मांग रही है. हमरे को नहीं परवडेगा, हम रील करना छोड़ देते हैं. असं होणार नाही, सोडा देतो ना एवढं काय त्यात. माझ्याकडे पैसे नाही. सयाजी ते आहे की कोल्हापूरमध्ये. चालतं आपण सगळेजण जाऊया. तू भांडी घास, तू वेटरचं काम कर, तू जेवणचं काम कर, आत्ती काय मग सगळ्यांना बोलवायचं काम करते. असं करू आपण इथं जाऊन. आणि मग तर गाईज लई जणांना माहिती असेल नसल तर आपण नवीन पेज काढले आणि त्याच्यावरच 10K फॉलोअर्स झालात. आणि आपण यूट्यूबवर मोठे व्हिडिओ टाकतोय जे एकेकांना आवडतात आणि एकेकांना मिनी ब्लॉग बघायला आवडतात. तर ते मिनी ब्लॉग बघण्यासाठी मी ते नवीन पेज काढलं. तिथं आपले 10K फॉलोअर्स आहेत. आणि आय थिंक मी 14 व्हिडिओ तरी आत्ता अपलोड केल्यात आणि 100 दिवसाचं चॅलेंज पण घेतलंय. तर ते चॅलेंज मी कम्प्लीट करतोय मला जरा डाऊट आलाय. तर तुम्हाला बघायचं असेल त्यांनी माझ्या त्या पेजवर जावा आणि नक्की बघा. आणि ज्यांना लॉंग व्हिडिओ बघायचे त्यांनी इथं फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आपल्या. आणि ज्याला दोन्ही बघायचं आहे काही ते दोन्हीकडे सबस्क्राईब आणि फॉलो करा. म्हणून मी तुम्हाला हे सांगायला हे घेतो. तर तुला खरं सांगू काय खरं ते मिनी ब्लॉगपेक्षा कधी हे असं ब्लॉग परवडतंय. हे पडापडा बोललं विषय संपला. ते शॉर्ट व्हॉइस ओव्हर द्या, नाही एडिट करा. लेट होतात आपण ते आपल्याला परवडतंय. कॅमेरा काढला, चालू केला, विषय संपला. मग आज कसं टाकणार आहेस व्लॉग? आज दोन्ही टाकायचे. मिनी व्लॉग ह्याच्यातलंच कट करणार ना? नाही दोन्ही पण शॉर्ट घेणार. यस. बोले बघा वैष्णवीने केवढं वाईट ठेवलं. जरा पण लाज वाटत नाही. लाज वाटत नाही. लाज आत्ती सांग की तिला. माझं ताट होतं हात. वैष्णवी ऑन कॅमेरा खोटं बोलले. ऑन कॅमेरा नाही जी खोटं बोलले. ऑन कॅमेरा साक्षीने ती रेखा आहे. साक्षीदार आहे. नाही ती रेखादार आहे. आत्ती तिला सांग सपव म्हणवती. मला काय नको घर. आत्ती तू खा. नाही मी जायचं. मग बघ बाई वैष्णवी काय करतेस. आता कशीला काढल्या तू हाय एवढ्या टीजभर होत्या वैष्णवी. असलं एक बाई माझं डोळं काय सांगू तुम्हाला, कसं तर वाटा लागले. गाईज लय गंडवा चुकीचं आहे हे सगळं.
गाईज या नाही कॅडबरी आणल्यास हो आणजा की कॅडबरी खाऊया नाही पिसाले पहिले पण नाहीये अगं मोठा जम्बो ग्लास आण दोन आणि मला काय नाही दोन मला नाही दोन मला काय नको लागला आता इथली आम्ही जागा क्लीन केल्या हा सगळा पसारा येत आहे बिहाइंड द सीट आता एवढंच झालंय एवढी साईज फोटो प्रिंटा मारायचे कोलाज करायचं तुला साडेकडे मी करतो आपण करतो करशील का नाही तुला सकाळी सांगितलं फोन द्यायला नको मी देते माझ्याकडे फोन आहे फुगवल्यात प्रिंट बिंट मारल्या नावं चालेत मला काय माहित नाही बाबा म्हणून तिथं झिरोची हवा चालला म्हणून काय जुगाड चालला बघा यांचा. बस काय वरपर्यंत तिथं आता फोटो कट करून घेतले खरंच फुटतंय लय घरा. घेतलाच त्या एक तास थांबून अर्धा तास. नाही अजून नाही जात वैष्णवी, प्लीज मोबाईल दे. मी तासभर मोबाईल शिवाय राहिलोय आता तासभर. हळूहळू बघायला लागलास जा मी नाही बघालोय बघ असं दाखव की असं नाही दिसत काय कॅमेरा मध्ये दाखव मला कॅमेरा मध्ये दिसायलास तू जा जा प्लीज नाही नंतर नंतर जा बाहेर जाणार आहे ड्रेस तर दे नाही ड्रेस नाही मला मूर्ख आहेस का काय हे बाबा लवकर फुगव की काय एवढा वेळ लावा लागलाय फुगा केवढा फुगला मोठा काय बस ही एवढा मोठा फुगा फुगवायला लावलेला कोण तुला सॉरी मला माहितीच नाही लागलं काय स्वतःच्या तोंडाला दीदीला कसं काय गमा लागले काय माहित बिना फोनच सोड मागायला लागलीच हे काय गुंतागुंती करून ठेवलाय तुम्ही हे काढ काय गुंतागुंती गेले की फुगा वरती कसं काय गेले अगं माळ आहे ते फुगा वरती कसं काय गेलं ग ये आपोआप चिकटलं. आहे मला वाटलं ते टीव्हीत दाखवते तसं वरती घेऊन जाऊन बसलं का काय ते हेलियम फुगा एवढे पण हेलियम ती महागाच असते का ए बाबा आमचा फोटो फोडतील कधी नाही ते फोटो असले छान. माझाच पडलाय तुझाच फोटो पडला मग बघू चला आय, 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 आय. एवढी मोठी लाइटिंगची माळ या दोन पोरींनी सोडवली आहे इकडे आहे गुंतागुंतीची माळ काढून टाकलेली आहे अहो आता आणि खाली गुंताच दिसायला लागला झालं आता आणि गुंता पकडून तिकडे जावा सो मेड कुणाकडे आहे हे इथं खाली लास्टला आहे बघ बस काय फायनली आम्ही काय तर केलं ये कुठे गेलीस पाहिजे यू अर्ध काम झालं डेकोरेशन तर झालेलं आहे ते खालचा कचरा पहिला काढतो मग दाबून तुम्हाला डेकोरेशन बघी की ये इकडे या अगं इकडं अगं बाई काय ग दीदीचं 10K झालेलं पूर्ण कसं झालंय आम्ही दोघींनी केले इधर इतना सुंदर नजारा है और इधर देखो सगळं तसंच टाकलंय आम्ही सर तर आता दीदी आल्या मी माझ्या भावाच्या कामाला गेलते तिथनं मला बोलून आणलं हा आता ड्रेस घाल मला कुठे आवडायला बघा काही की अजून आवरायलाच लागला आम्ही कधीपासून रेडी आहे आणि याच आवरण झालं आता आले बघा कामं करून इम्पॉर्टंट कामं सोडून आले ऑस्कर अवॉर्ड देऊया तुला आता आवर लवकर येऊ थांब की आता ठेवायला दिलास ना येऊ येऊ मला हसूच आलं. आई हसा लावले ये आई शपथ
हे माझं ड्रीम होतं गाईज. आई शपथ फोटो सगळं दाखल्यात माझं. मस्त आता काय कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. धापऱ्या धापऱ्या पुढे सन्नकन किस्सा है इसको. अरे देता तू पहिले काय खिचले घेतली का तिच्या समोरच आहे, एवढं काय आपल्यात चालतंय तेवढं. हे दगड उभे आहे गाईज, एक केक कापच नाही राहता. अरे जी सुबह जास्त सुबह वेळ लाया लागते. था. सकाळी होय तुम्हाला दाखवले मगाशी. मी माझं खायचंय का? अगं थांब मी देतो पहिला. थांब की मी टेस्ट करून बघतो. अगं कसं घ्यायचं ग मैसकी जरा. अगं कुठं लावाल्यास? त्यात एवढं सगळं केलंय तू. कुत्र्या का तुम्हाला मला जर काम लावलीस तर हे एवढा पसारा कोण मी काढणार? नाही करणार आहे. आम्ही करायचं काम सगळं. केलंय. मी पण सरप्राईज घ्यायचं काम केलंय. साफ करायचं तर थू बघायचं आहे. तर दोघींना बी बेदखल कर दिल्या घरात ना. आता आम्ही काय माहित नाही बे. आता एवढं सगळं केलं जरा मदत तर कर. करते ना सरप्राईज. तुम्हाला अप्रिशिएट करणं हे मदतच आहे माझं एक काम. वा छान दिसलं मस्त. पडायची कुठे केकवर छाप. छान केलंय मस्तच. तुम्हाला काय माहितच होतं. आम्ही बघितलंय तुम्हीच व्हिडिओ केलाय. आता मम्मी सगळं मदत करायला मदत कर जरा हे काढायला. मग यो स्वयंपाक पसारा. करणार आहे. मम्मी अजिबात मदत करायचं नाही. सगळं केलं तुझं करायचं ते. आई शपथ. स्वयंपाक हे तर करणार नाईट आहे. साठी आहे गाईज. स्नेहाला चालली घरात. ए तूने भी. दुश्मन न करे दोस्त रे वो हा घाल की. का? वाव. मी दिसते का? वाव. मस्त. Oh my God. डेकोरेशन पण वाव, तू पण वाव. पहिला तू मला वाव म्हणायला पाहिजेस. तुला पण म्हणलं की ड्रेस बघून वाव म्हटलं पहिला. म्हणजे तुला पण नाही तुझ्या ड्रेसला दुश्मन ना करे दोस्त नहीं नहीं आंटी वो काम किया है. या दोघी नव्हत्या. या. क्या चल रहा है गाइस तुम्हारा? अरे असं की असं तर या. जरा वर करा की वर करा वर दे. नाकावर. ताई आम्ही डेकोरेशन केले. आमचं प्रमोशन झाले. दीदी आम्हाला कुठं काय भेटलं तर Guys, सांग. जर कुठं असेल डेकोरेशन जर तुम्हाला करून पाहिजे असेल, तुमचं वेडिंग तुमचं बर्थडे तर ह्या दोघांशी प्लीज कॉन्टॅक्ट करा. 4 दिवस आधी सांगा म्हणजे त्या दिवशी होते हा, तयार. नाही मी म्हणते महिन्याभर आधी सांगा. कारण हे फुगे सकाळपासून फुगवतात. हे सगळं काही पण. दिवसभर झालं चालू आहे. दिवस नाही. बेस्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही 4 महिने आधी सांगा. नाही 1 महिना आधी. दादा ते ठेव. बरं ऍटलीस्ट 1 वीक order आधी नव्हतं. सांगा. तुम्हाला बेस्ट डेकोरेटर 2 भेटतील. म्हणजे 12th नंतर एक स्वतःचा ओन बिझनेस स्टार्ट केलाय गाईस. येस लुटू पुटू संसार. तिने खरोखर चालू केलाय बिझनेस. तिच्याकडनं शिक जरा काही. क्लिपा दाखव की. हा तिने स्वतःचा ओन बिझनेस स्टार्ट केला 12th नंतर आणि आमचे या रेडा बसलाय अजून तसाच. हिने केला. आणि तुम्हाला हे असे जर पाहिजे असतील ना क्लचर वगैरे तुम्ही तुमच्या बायकोला गिफ्ट करू शकताय. पोरांना गर्लफ्रेंडला सुद्धा गिफ्ट करू शकताय. आता विषय असा की तुमचं अकाउंट काय आहे? फॉरएव्हर ब्लूम्स. मी मेन्शन करतो. आय विल मेन्शन हिअर हर आयडी. सो लवकरच जाऊन डीएम करा तिला आणि हे असं गिफ्ट देऊन काय गर्लफ्रेंडला खुश करा गाईस. खरंच हा दीदी तुला गिफ्ट हवं होतं ना हे घे. ते तिने गिफ्ट दिलं मला. तू दिली नाहीयेस. ह्या बहिणीने गिफ्ट दिले. ह्या बहिणीकडनं अजून काहीही मला भेटलेलं मी नाहीये. सांगितलेलं हे चार तुला. फुगा देऊन काय करू मी? मला गिफ्ट पाहिजे. बाई. 18 गिफ्ट दिलतो काही माझ्या स्वतःच्या पैशानं. नाही हिच्या बर्थडेला काहीतरी प्लॅनिंग वेगळं असणार की आताच सगळं केल्यावर माझ्याकडे काय राहणार प्लॅनिंग. एवढं काय आयडिया येत नाही मेरे मला. को चाहिए. क्या हो गया तेरे को? अजून लय जण खाणार आहेत Jokes बस apart, आता. but seriously, you really want? दादा. I will mention your ID. तुमचा पप्पा. Go and DM. आता अरे पुढे. आता मिळालंय. बघ, तुला खाल्लंय शपथ ते. आहे, येतं ते ना. माझ्या पैशाने आणलं काय ते एवढं बी पण ना. नाही बा. मी ना सांगितलं कष्टानं. हावरीच आहे बघा कसली. दुश्मन न करे बहिणी. व्हिडिओ मध्ये नुसतं सुंदर सुंदर असतात आमच्या घरातली. यू डोंट नो बिहाइंड द सीन गाईज. ज्ञान काय रे देवा. स्वः कष्टाने घेतलेल्या पैशातला हा ड्रेस आहे. एकमेव ड्रेस. कॉंग्रॅच्युलेशन तर कर. असं काय नसतं आमच्यात. हे काय उपयोग नाही असलं करून. हे बरोबर सांगतो पण ह्याच्या जागी एक वर्ड बोलणं मान की रे. ए काय पे नाही असलं करून. Congratulations. बोला ना काहीच तर पता नाही. I know. कुठे डॉक्टर बिक्टर झाले असते कुठे दवाखाना काढला असता. हा वा. सत्य आहे बघ. हे जरासं लवकर पडा पाहिजे. संध्याकाळी दोन्ही बसलं असतं. हे आता आपण काय करूया तिथं लावूया. एस्थेटिक काहीतरी करूया. कसं झालं डेकोरेशन? काढा वांडच
खरं मला असं एक्सपेक्ट होतं की तू काहीतरी मला गिफ्ट देशील ऍटलीस्ट फ्लावर्स और अगं समथिंग फ्लावर्स द्यायला पैसा नव्हता माझ्याकडं. ते गुलाबाचं फुल घेतलेलं त्याचं पण आम्ही पाकळ्या केला. मी अशी असं माझी नजर उडकत होती माझं गिफ्ट असं मी हाय की गिफ्ट असं गिफ्ट मी स्वीकारत नाही क्यू बे ऐसा नाही इतनी स्वीकारत सुंदर तू. नाही नाही सुंदर गिफ्ट आवडत नाहीत मला. मी काहीतरी कामासाठी यावं माझं गिफ्ट असं गिफ्ट पाहिजे होता. तू काय कामाची आहेस माझ्यासाठी? आणि मग मी कामाचीच आहे की. बरं आता बघू व्हिडिओ चेंज कोण कर. माझ्याकडे हे आहे. हे कुठे गेलं? नाही येते ट्रायपॉड. तुटलंय ते. हे बघ 300 रुपयाचं मागवलंय मी हे. सो आय डोंट नीड एनी वन असं म्हणत नाही. मला गरज आहे सगळं सगळ्याची. हाँ हे केवढं मोठं गाईस दाखवतो आज. अभी ये दिखाने का कुछ ये था क्या मकसद. हे बघा गाईज आपण अशी फुगं इथे काढू शकतो. ए नको ना. हे झालं की डेकोरेशन. नको असू दे. अव्वा हे सगळं हावऱ्या माझी केस खायला. केक पप्पा सकाळी आणल्यात बघ की. मी ना सगळं आणायला सांगितलेलं कधी आणलं. की रात्री आम्ही मस्तपैकी फेऱ्या मारायला लागलो. आमच्या आत्तीला लाजा लागल्या गाईच. काय माहिती का लाजा लागल्या एवढं. काय आमच्या आत्ती उत्तरमध्ये राहत्या का रे. मग आमच्या आत्ती काय माहिती तिकडे गेलो की मी फेमस होतोय. लोक मला विचारतात व्हिडिओ वगैरे करते म्हणून आमच्या आत्ती व्हिडिओमध्ये इन झाल्या. लाजाल्या. आम्ही आता नाईट वॉकला चाललोय गाईच. काय नाही इथंच फेऱ्या मारायला लागले इथल्या. फॉलो करा म्हणून सांग. तेवढं तर सांग. काय फॉलो करा म्हणा. चालू करा. चालू करा. फॉलो करा असतंय का ते. फॉलो आमच्या फ्लॅश फ्लॅश पडल्यावर कसं करता.